नमस्कार, मी परिती सावंत. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. आज आमच्या घरी सावंत परिवाराचा 2025 त्रैवार्षिक गोंधळ आहे. तर या भागामध्ये आपण गोंधळ पाहू. पुढे बाबा. भांडासाठी गोंधळी भवानी आणि कवड्याची माळ घेऊन येतात, पण आमची स्वतःची भैरी भवानी आहे आणि आमची स्वतःची कवड्याची माळ. तर आता माझे आई पप्पा, माझे सासू सासरे 5 घरी जाऊन जोगवा मागणार आहे.
पकड़ तू पकड़ 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 तू पकड़ जोगवा मागून आल्यावर मग देवीची ओटी भरून दिवटी पाजळण्याचा कार्यक्रम चालू होईल आणि मग चला आता दिवटी नाचवूया. हे असं रात्रभर जागरण असतं.
शक्ती या देवीच्या गोंधळाच्या निमित्ताने सगळे भक्त मंडळी जसे जमलेले आहेत. मटण खाण्यासाठी जमलेले आहे. काय ते मटण खाण्यासाठी जमलेले आहेत. मटण संपलं, संपलं, भांडी संपली, टोप सगळे खाली झाले. त्यामुळे मंडळी खाली झाली वाटते तुम्ही. बाबा हो, जसे तिकडे चिकन मटणाचे टोप खाली व्हायला लागले. गोंधळी बुवांनी उत्कृष्ट अशी पारंपरिक गाणी गायली आहेत. त्यांचा आवाजही सुंदर आहे, त्याचप्रमाणे त्यांचं नृत्यही पारंपरिक आहे. संबळ वादन वगैरे खूप छान असा त्यांचा प्रोग्राम झाला. याच्यामध्ये लहान मुलांचा उत्साह बघा किती आहे. कोणाला झोपायला दिलं नाही त्यांनी, पूर्ण रात्र जागवली.
पहाटेचे 4 वाजले. 4 वाजता आमचा गोंधळ आटोपला. तर तुळजापूरला जसं भवानीच्या मंदिरामध्ये देवीची जी पहाटेची आरती होते, त्याचप्रमाणे इथेही आरती करून, आरती झाल्यानंतर पुन्हा देवीच्या मांडाभोवती 5 फेऱ्या मारून देवी पुन्हा देवाऱ्यात ठेवून गोंधळाची सांगता झाली. तर आमच्या घरचा सावंत परिवाराचा त्रैवार्षिक गोंधळ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आई भैरी भवानी तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य देवो हीच देवीचरणी प्रार्थना. आणि माझ्या परीज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.